तोपर्यंत काय झोपलं होतं काय? तोपर्यंत काय झोपलं होतं काय? आता मराठी दाखवा, मराठी सांगा, मराठी बोला. जो भैया लोग हैं यूपी के, उनको मराठी नहीं आती है. अब कितने मुसलमान हैं जो खुद मराठी बोलते हैं, तो ऐसा नहीं है कि हर कोई सीखता है ना. मराठी बोलने वाले वोट दो, हिंदी बोलने वाले मत दो, ऐसा थोड़ी बोलते हैं. वोट तो सबसे मांगते ना. तो इसमें आपत्ति नहीं होना चाहिए सरकार को कि मराठी बोलो, मराठी सीखो. ये क्या है? हिंदुस्तान नाम है तो हिंदी बोलना तो मातृभाषा है ना हमारी. तुम हिंदी हटा के तुम मराठी सिखा रहे हमारे को. मराठी भाषा सक्तीची केली जाते, तुम्हाला काय वाटतं? थोड़ा बहुत आता है मतलब भर का. अभी धीरे धीरे सीख रहे हैं, क्या करेंगे. पण शिकू शकता, शिकण्याची तयारी आहे. हाँ सीख रहे हैं, अभी धीरे धीरे सीखेंगे. अब जबरदस्ती करके सिखवाएंगे तो फिर उस पर आपत्ति है. बाकी मराठी हम सीख रहे हैं, जितनी जानकारी है, थोड़ी बहुत जानकारी है. अब थोड़ी बहुत जानकारी और ले लेंगे, धीरे धीरे सीखेंगे. ये महाराष्ट्र है, मराठी तो थोड़ा बहुत आना चाहिए इंसान को. सीख रहे, धीरे धीरे सीखेंगे. सरकारने जो निर्णय घेतलाय हा मराठी सक्तीचा, त्याबद्दल सॉरी, नाही सांगा ना, तुम्ही चालक आहात, अरे आपण तुमचं वो- मत काय आहे? रिक्शा वाले के साथ क्या चीज़ के लिए? मराठी भाषेची सक्ती केली आहे. ऑटो रिक्षा जे चालवणार आहेत किंवा टॅक्सी चालवणार आहे, 1 तारखेपासून मराठीमध्ये तुम्हाला बोलायचं आहे. म्हणजे तुम्ही तो आम्हाला customer शी सर्टिफिकेट देणार आहे मराठीचं. ते देतील. कोण? सरकारचं देतील. मला आडनाव ना, माझा नाईक आहे, मी कोकणचा आहे. मला आडनावचं सरनेम भेटतं, सर्टिफिकेट नाही भेटतं, तो कास्टचं कसं भेटणार? माझं आडनाव नाईक, कोकणचं आहे, मी मराठी कट्टर आहे मी. ठीक आहे, आम्हाला नाईकचं सर्टिफिकेट नाही आमच्याकडे. तो मराठीचा कोण देणार आम्हाला? कुठली सरकार देणार आम्हाला मराठीचा सर्टिफिकेट देणार काय? 1 तारखेनंतर जर ते आलेच पडताळणी करायला, बघा पण आता या कोण देणार निर्णयाचं नंतर. तुम्हाला काय वाटतं, शिकायला पाहिजे की नाही? म्हणजे हा आता कसं उठलं का? आता उठलं काय? भाषा मराठी आता उठली, सीखने के लिए आपर्यंत ना उठली, आता उठतो. आता मतलब झोपली होती का सगळे? वोट मांगने के टाइम बोलते क्या कि खाली हमको मराठी लोग ही वोट दो, मराठी बोलने वाले वोट दो, हिंदी बोलने वाले मत दो, ऐसा थोड़ी बोलते हैं. वोट तो सबसे मांगते ना. तो इसमें आपत्ति नहीं होना चाहिए सरकार को कि मराठी बोलो, मराठी सीखो. ये क्या है? हिंदुस्तान नाम है तो हिंदी बोलना तो मातृभाषा है ना हमारी. तुम हिंदी हटा के तुम मराठी सिखा रहे हमारे को. नाही, पण त्यांची एक रास्त मागणी अशी आहे की तुम्ही इतक्या वर्ष इथे जे राहताय, परप्रांतीय जे इथे राहताय 10 वर्ष 15 वर्ष, तर त्यांनी बेसिक मराठी फक्त एक शिकली पाहिजे, की तुम्ही व्यवहाराची भाषा तरी शिकली पाहिजे. तुम्ही कधी कधी जी भांडणं होतात आपण बघतो हा सगळं. मराठी कधी आला लेपर्यंत ना. आता ऑप्शन तुम्ही कसं उचलता आता? तोपर्यंत काय झोपलं होतं काय? तोपर्यंत काय झोपलं होतं काय? आता मराठी दाखवा, मराठी सांगा, मराठी बोला. गरीबांना त्रास देता तुम्ही लोक. काय आता काय खाणार का? मराठी शिकणार काय करणार? कितने हिंदू है उनको मराठी नहीं आती है. जो भैया लोग हैं यूपी के, उनको मराठी नहीं आती है. अब कितने मुसलमान हैं जो खुद मराठी बोलते हैं, तो ऐसा नहीं है कि हर कोई सीखता है ना. अब तुम जोर जबरदस्ती करोगे तो ये सीखना गलत है ना. तुम सरकार में हो, ठीक है, अब जनता का भला करो. आम आदमी मेहनत करके रिक्शा टैक्सी चलाता है, कमाता है, अपनी मेहनत करके कमाता है. कोई ऐसा तो नहीं छीनम छानी किसी या कुछ ऐसा किसी के साथ गलत करा जा रहा है. तो ये जो लागू कर रहे कानून ये गलत है. पण तो आज ना उद्या कधीतरी त्यांनी घेतला असते नाही, तर तो आत्ता घेतलाय, मग त्याच्याबद्दल तयारी करा. मराठी बोलना ऐसा कहीं कानून में या कहीं संविधान में कहीं लिखा है क्या? ऐसा कहीं कोर्ट कचहरी में किधर में भी ऐसा किसी ने बोला है क्या? खाली मराठी बोलो, हिंदी बोलने वाले को रहने नहीं देगा. नाही, मुंबईची भाषा मराठी आहे, महाराष्ट्राची भाषा मराठी आहे. ऐसा नहीं. हर तुम चलो लोकल एरिया में चलो, कोई मराठी बोलते नहीं दिखेगा. कुठल्या किधर पे भी जाओ आप बोल रहे हो मराठी. पण म्हणून बोलायचीच नाही. मैं बोल रहा हिंदी, ये भाई बोल रहे हिंदी, वो भाई बोल रहे हिंदी, सब भाई हिंदी बोल रहे. ऐसा थोड़ी आप बोल रहे हो मराठी, आपको आती है आप बोल रहे हो. जिनको नहीं आती है वो क्या करेगा? सीखेगा. अभी 50 साल की उम्र में जानेगा स्कूल मराठी सीखने के लिए, पेन कॉपी लेने का और मराठी सीखने का. हा एक मुद्दा महत्वाचा आहे. मराठी पण हिंदीतच बोलतात, त्याचं कारण काय आहे? आता कारण तुम्ही काढलं, आम्हाला काय माहित पडणार? हिंदुस्तान है मैडम, हिंदुस्तान में तो हिंदी बोलेगा ना आदमी. बाद में आप अगर मराठी में बोलें तो हम भी आपको मराठी में बोलेंगे. अगर आप हिंदी बोले हम भी हिंदी बोलेंगे ना. भी मुद्दा तोच आहे. तुम्ही आपण मराठीमध्ये बोलतोय तर मराठीमध्ये तुम्ही उत्तर देता, पण कधी कधी जी भांडणं होतात की मी मराठीत बोलते, तुम्ही हिंदीत उत्तर देता, आणि त्या गोष्टी चुकी आहे ना, ते चुकी आहे त्यांची. त्यामधून मार्ग काढण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे की मराठीमध्ये तुम्ही किमान ते निर्णय चांगला नाही आहे, बरोबर नाही आहे, बरोबर नाही आहे ते. आता तुम्ही सांगा मराठीच म्हणायचं आहे, तो काय थप्पा लावला का मराठीचा सांगायचा?
की आम्हाला राशन भेटणार का, घर भेटणार का, लाल बीट फ्री, मोबाईल रिचार्ज फ्री, तुका सगळे आहे का? मी मराठी म्हणतोय, मी मॉमेडन आहे. चला मी जय महाराष्ट्र काय बोलतो अजून, नमस्ते नमस्ते सलाम वालेकुम. हमारे सगळे येते. हमारा मराठी मद्रासी भैया तमिल ने सब आता है. अभी तो मराठी पे आप जिद करोगे तो वो भी आता है हमको, लेकिन हमारे को सहूलियत तो दो फिर मराठी का. टिकट फ्री करो बस की, ट्रेन की कर दो, ये टैक्सी वाले को फ्री कर दो, हमारे लिए टैक्सी वालों के लिए गैस फ्री कर दो. बोलते सब मराठी. म्हणजे फक्त भाषेचा मुद्दा नाही तर इतर तुमचे प्रश्न आहेत ते पण सोडवायला हवे. ये भाषा ये सब निकाल रहे ना, ये सब पॉलिटिशियन है, ये हमको भी समझता वोट है. बैंक, मराठी वोट हमारे बैंक पीछे भी है, आगे भी. अभी हम थोड़ा बोलेंगे आगे हमको आगे तकलीफ होगी. हम लड़ भी नहीं सकते, हम ये रोज़ कमाते रोज़ खाते, किससे बात करेंगे? अभी जितना जो साइड चलती है साइड से बात करना पड़ता है हमारे को. हाँ सर आप ही है, बस हाथ उठाओ चलते रहो, ना गलत बोल सकते ना अच्छा बोल सकते, क्योंकि एक पार्टी आती नहीं है. हमारे एक मोहल्ले में 10 पार्टी है, एक बोलता है मराठी बोलो, एक बोलता है आप बिंदा जो बोलना है वो बोलो. किसकी सुनेंगे? अभी राशन कोई नहीं भरता, हमको सुबह उठ के आगे गाड़ी चलाना पड़ता है. हमको हमारा कमाना हमारा खाना है. रोज मेहनत करेंगे, रोज पैसा कमाएंगे, रोज खाना खाएंगे, नहीं तो खाना नहीं मिलता है. बच्चे को इंग्लिश पढ़ाने भेजते हैं, ऐसा उधर है. मराठी चालू हम कर लोग देते तो हिंदी में, अभी म्यूनसिपालिटी में हमारे बच्चे पढ़े हैं. टैक्सी वाले तो क्या हुआ, उनके बच्चे लंदन में बाहर पढ़े, मराठी बोले हो ना, दुबई में पढ़ रहे. हम कहाँ जाएंगे? हम गाड़ी चलाएंगे नहीं, वो भी इंसान है, वो भी महीने मजदूरी कर रहे, हम भी महीने मजदूरी कर रहे. ठीक है ना. पैसेंजर को मराठी बोलने वाले 10 गाड़ी चलाएंगे, पैसेंजर खड़े रह जाएंगे धूप में, फिर पैसेंजर ऑब्जेक्शन उठाएंगे कि भाई क्यों ऐसा करे तुमने. पण आता सरकार जर बोलले की आम्ही तुम्हाला शिकवतोय तर त्यासाठी तयारी आहे का? तो घर का खर्चा कौन चलाएगा? सरकार चलाएगी. 44 की उम्र हो गई, ये सीखने की उम्र है. कितने बैठेंगे कि और हम महाराष्ट्र के हैं, हमको मराठी आती नहीं है सरकार क्या? सिखाएगी अभी आप ना. जिद करके बोलोगे मराठी बोलो तो क्या चलेगा? उतने दिन का घर का खर्चा देगी सरकार. 1000-1500 आदमी कमा के लेके आता है. येतात ना, तुम्ही सांगा की एक काम करा भाई, तू मराठी शिक, हळूहळू शिक, पण शिक. फक्त एवढं बोलून त्याला मारत. आता समोरचा कसा असतो, ताव करणारे लोक स्वतःच फुटतात. त्यांच्या हाताने ते लोक स्वतःच्या पायावर स्वतःच कुऱ्हाडी मारून घेतात. गपचूप तिथं बोलायचं हवा मी सीख रहा हूं, कोशिश कर रहा हूं, मला थोडी येते बाबा. एवढं शिकून मी संपायला लागलं. तुम्ही फालतूमध्ये त्याला अजून त्यांच्या लोकांना तुम्ही बोलणार की हा तू काय करणार, असं थोडी ना चालतो. तुम्ही हिंदीमध्ये बोला, अरे तू क्या करेगा रे भाई, मेरे को क्या करने का उससे, असं बोलून तुम्ही सोडणार. तो समोरचा गप बसणार का? तू त्यांच्या समोर तू शिवी देऊन बोलणार, त्याला कशा ऐकून घेणार? तुम्ही हळू बोला, भाई मी येतो, मी शिकायला लागलाय बस. कुणाला काय आपत्ती नाही, कोणत्या महाराष्ट्राला कोणाशी आपत्ती नाही आहे. खरं बोललं तर ते लोक काय बोलतात, तुम्ही आपल्या मातृभाषेमध्ये, आपलं महाराष्ट्र राष्ट्रभाषा काय आहे, मराठी आहे. मराठीमध्ये फक्त थोडं बहुत 2 शब्द तरी बोला बस. आपली ती मातृभाषा बंद नको व्हायला. हा मी मगाशी तू एक बोललास की ज्या भाषेत बोलणार त्या भाषेतच उत्तर येणार. हां, मग हा पण आहे मसला. काय आता समोरचा मी मराठी बोललो, तुम्ही मला मराठीमध्ये उत्तर देणार. आता मी समोरच्याला बोलणार भाई किधर जाना है, कुठं चाललं आहे. तो समोरचा बोलेल की भाई मला मराठी येते, तो पण बोलणार की बाबा हां. तुम्ही बोलणार की बाबा चला मराठीमध्ये बोलतो समोरचा, मी पण मराठीमध्ये रिप्लाय देणार त्याला, तो पण रिप्लायमध्ये देणार. आता मी हिंदीमध्ये रिप्लाय देणार, तो पण हिंदीमध्येच रिप्लाय देणार. तुम्ही मराठीमध्ये थोडं पुढे ठेवा, फक्त ऑप्शन ठेवा, 2-3 शब्द बोला त्याच्यामध्ये. येते तर बोला, नाही येते तर बाबा आम्ही शिकायला लागलो एवढं बोलून सोडून टाका. मुद्दा एवढा वाढवायची गरज नाही. कोणाला शिकायचं ते शिकणारच. आज नाही त्यांना उद्या त्याला शिकायला लागणार, कारण की शिकायची जरूरत आहे. आपल्या हर चीजमध्ये मराठीमध्ये ऑप्शन यायला लागलेत. पुस्तकं मराठीमध्ये आहेत, सगळे ऑप्शन मराठीमध्येच आहे. आपली कोकणी भाषा सुद्धा मराठीमध्येच आहे. ती तर कोकणची भाषा, त्यांना कोणाला नाही येते, कुणालाच नाही लवकर ती भाषा. मेन तर नॉर्मली आपलं सरळ बोललो तर म्हणजे आपलं मराठी भाषा सोपी आहे. कोकणी भाषा कुणालाच नाही आहेत. कोकणला कधी गेले तुम्ही लहारा तर कारा चालला आहे, कावरा करतोय, हे कुणालाच नाही येणार. कोकणी भाषा, गावठी भाषा कुणालाच नाही येत. मेन मसला आहे. तिथं गेले, तिथं राहायला जावं तुम्ही, तिथं माहिती पडेल तुम्हाला कसं तिथंची भाषा आहेत. तुम्ही हा सोपं भाषा मराठी बोलू शकतात, 2 शब्द बोलून घ्या. क ख तर वाचायचं तुम्हाला, अजून काय वाचायचं, सोपं तर आहे क ख वाचायला. बाळाखडी वाचून बसा, थोडीशी शब्द वाचा. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे शिकायला पाहिजे की नाही मराठी? नाही, शिकायला पाहिजे ना. किती दिवस कुठे गेलो तुम्ही? सर्व कुठे गेलो होते तिथं मंदिरचं सर्व समजा माहिती पडायला होती ना म्हणजे इतकी त्याच्यात. वर्ष कुठे होते? हां, आता मध्ये ना ते सरकारी जेवढंच कामं दिलं आहे तर करायला पाहिजे ना. ते परमानंट ब्युरो सर्व तर RTOचं काम केलं आहे. किती दिवस कुठे गेले होते? पैसे भरून आता सर्व दिलेले होते ऑफिसरला, तिने कुठे गेले होते? मला माहिती पडायला पाहिजे ना. बरं, त्यांच्याकडून उशीर झालाच आहे त्यांच्याकडून ह्या निर्णयाचा. पण सरकारी काम आहे तुमचं व्यवस्थित करायला पाहिजे ना. काय काम आहे ते RTOचं आता किती नेता आहे सर्व ते त्याला माहिती आहे का?
कामगार यांच्या नगरसेवक सर्व माहिती आहे का मराठी लिहून येत नाही सर्वात काय कुठं गेलं तर आता रिक्षा टॅक्सीवाल्यांचा मुद्दा उडून करते असं नाही करायला पाहिजे ना मराठी तर सर्व पाहिजे कुठं पण काय हाळत तरी मराठी बोलायला पाहिजे शिकायला पाहिजे म्हणजे हा मुद्दा तुमचा पटतोय की शिकायला हवी मराठी हां शिकवलं पाहिजे सर्व ते फक्त तुमचे इतर विषय आहेत ते पण घ्यायला हवे हां जब स्टार्टिंग में लोग आए थे मैडम स्टार्टिंग में यहाँ जब यूपी या बिहार के लोग आए थे तब उन लोग को बोलना चाहिए था कि आप मराठी भाषा बोलो और टैक्सी में इतने सारे महाराष्ट्रियन ही नहीं बैठते हर कास्ट के लोग हैं गुजरात मद्रास तमिल इधर उधर हर कास्ट के लोग आके इसमें बैठते ये पब्लिक सेवा है इसमें कुछ लोग राजनीति ना करें तो मेरा मानना यही बेहतर है और दूसरी बात मैडम कि जब फर्स्ट में लोग आए थे ना तब उनको ये बोलना चाहिए था कि आप लोग मराठी बोलो तभी प्रेशर देना चाहिए अब तो पूरा सब बस गए सब यहाँ पूरा परिवार है और सबका बिजनेस है अब बस गए तब मुद्दा उठा रहे तो इसको करने में टाइम जाएगा थोड़ा इतना इमीडिएट आप बोलोगे कि भाई आप तुरंत फॉलो करो तो ऐसा फॉलो नहीं हो पाएगा मगर टाइम जाएगा इस प्रांत में आप रह रहे हो तो इधर की भाषा आना ज़रूरी है मला येते भाषा ये ना कि मला नहीं येते मगर येते थोड़ा बहुत आता है सबको मगर उसको जो है दबाव बनाना चाहिए सबको आना चाहिए जिस मुल्क में रह रहे जिधर आपका धंधा कारोबार है आपके बच्चे पढ़ रहे इसका कोई विरोध नहीं कर रहा मेरा कहने का मतलब स्टार्टिंग में जब आप लोग आए थे ना तब ये बदलाव हुआ होता की पण हे सरकारकडून नाहीच झालं म्हणजे सुरुवातीला त्यांनी सांगायला हवं होतं की मराठी सक्ती तेव्हाच करायला हवी होती जी त्यांनी केली नाही जी ते आत्ता करतायत पण त्यात त्यांची म्हणजे चालकांची देखील चुकी नाही आहे की त्यांनी शिकली नाही इतकी वर्ष इथे राहून किंवा इतक्या वर्ष इथे मुंबईत काम करून महाराष्ट्रात काम करून मैडम जो पुराने लोग हैं पुराने जो हैं यहाँ से पहले उनको आता है जो नवीन भर्ती अभी ड्राइविंग में हुआ है उसको तो नहीं आती क्योंकि वो लोग ये ऐसा बोल रहे हैं कि हम तो अभी इमीडिएट अभी युवा हैं तो युवा लोग को नहीं आता जो पुराने हैं हम लोग थोड़ा चल चुके हैं तो हम लोग को मालूम पड़ता है बड़ा मराठी भाषा थोड़ा बहुत टूटा फूटा आता है और कुछ भी जो है तो हम लोग आता है ऐसा नहीं कि नहीं आता मगर प्रॉब्लम यही है कि अगर पहले अगर किए होते ना मैडम तो बहुत बेस्ट रहता था मराठी सक्तीचा जो निर्णय घेतलेला आहे तो योग्य आहे असं काहींचं म्हणणं आहे तर काहींना वाटतं हा निर्णय आत्ताच का घेतला इतक्या वर्षापासून हे परप्रांतातले लोक इथे येत आहेत त्यांचा व्यवसाय करत आहेत टॅक्सी चालवत आहेत रिक्षा चालवत आहेत पण सरकारला आत्ताच का जाग आली हा प्रश्न ह्या चालकांनी विचारलेला आहे त्यामुळे मराठी शिकण्याला आमचा विरोध नाही असं काहींचं म्हणणं आहे पण हा निर्णय आत्ताच का असा प्रश्न देखील त्यांनी सरकारला विचारला आहे